कसं वाटतंय तुम्हाला? 4 वर्ष झालीत, म्हणजे तुम्ही कसं एन्जॉय करतायत तुमचे विनियर्स? मी तर खूप एन्जॉय करते मॅडम, कारण माझी स्माईल मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालं. अगोदर तर मला असं म्हणजे कुठं बोलण्याची वगैरे अशी खूप लाज वाटायची, कुठं म्हणजे जाण्याला मी अवॉइडच करायचे. पण आता खूप छान वाटते. एकतर म्हणजे एवढा 4 वर्षामध्ये मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी काही पण छान खाऊ शकते. काही म्हणजे असं दाताचा प्रॉब्लेम नाही, दुखत नाही किंवा असं काहीच नाही. आणि स्माईल मध्ये एकदम इम्प्रुव्हमेंट कोणाला झाली. कळून येतं की तुम्ही काही दाताची ट्रीटमेंट केली आहे, की कोणाला समजतं आहे? नाही, असं काही समजतच नाही. नॅचरलीच असं वाटतं, नॅचरल स्माईल वाटते. डॉक्टर काय बोलायचे, तुमच्या आजूबाजूचे 2 दातांना असं म्हणजे घिसून मग ते नंतर काय फिक्स करतील ते सेंटरचा गॅप, म्हणजे एकूण 3 दातांना प्रॉब्लेम होईल, तुमच्या आजूबाजू पण घसल्या जाईल, मग त्यात सेन्सिटिव्हिटी वाढेल. आणि पण मॅडमनी असं काहीच नाही केलं. सरांनी एक इम्प्लांट केलं आणि मॅडमनी मस्त कॅप बसवून दिली आणि वेनिस केले. एकदम छान ट्रीटमेंट केली. आणि काही सेन्सिटिव्हिटी आणि काही एक्सपिरियन्स होते आफ्टर विनियर्स? नाही, मला तर आतापर्यंत काहीच नाही. 4 वर्षामध्ये काहीच नाही. सेन्सिटिव्हिटी नाही ना, कुठलाच काहीच प्रॉब्लेम नाही. काय कॉम्प्लिमेंट्स मिळतात तुम्हाला? एक्सलंट. तुम्हाला माझ्याकडून एक्सलंट आहे मॅडम, म्हणजे खूपच छान केलं तुम्ही. सरांनी पण इम्प्लांट खूप छान केलं, म्हणजे इम्प्लांटचा सुद्धा मला अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच. आणि असंच आम्ही विश करतो की तुम्ही अजून वर्षानुवर्ष असंच छान एन्जॉय करा आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधरू द्या, तीच आमची इच्छा. थँक्यू. थँक्यू मॅडम, तुमचे पण. आणि मी सगळ्यांना असं सजेस्ट करेल की खरं ज्यांना खरंच दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खरोखरच डॉक्टर खैरनार आणि मॅडम दर्शना मॅडम खूप छान कोऑपरेट करतात. खूप छान त्यांनी ट्रीटमेंट केलं आणि खूप छान आहेत. मी तर सांगेल, माझ्या रिलेटिव्हला पण मी सांगितलंय आणि सर्वांना सांगेन की खरंच एकदा तुम्ही व्हिजिट द्यायलाच पाहिजे मॅडमकडे आणि एक्सपिरियन्स करा. मी सांगते म्हणून नाही, तुम्ही येऊन एक्सपिरियन्स करा. खरंच किती छान आहे. थँक्यू सो मच. एक मस्त स्माइल, कोलगेट स्माइल. थँक्यू.